नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले तर्फे आपलं सहर्ष स्वागत. मी नीलम वराडकर, कार्यवाह प्रचार शाखा. वांद्र्याचा खेरवाडी परिसर आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहेच. स्वातंत्र्योत्तर काळापासून येथून होणाऱ्या सामाजिक उपक्रमातून तळागाळातील जनसामान्यांना आधार देत समाजातील दुर्लक्षित घटकांकडे आस्थेने पाहून त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याकरता खेरवाडी वेलफेअर असोसिएशन नेहमीच अग्रेसर आहे. मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री माननीय बाळासाहेब खेर यांच्या कार्याची धुरा समर्थपणे पुढे नेणाऱ्या मृणालिनी ताई खेर, युवा परिवर्तनच्या को फाउंडर आणि ट्रस्टी आज आपल्याकडे आलेले आहेत. मृणालिनी ताई, लोकमान्य सेवा संघातर्फे आपलं स्वागत आणि आपल्या व्यस्त दिनचर्येतून आपण आमच्यासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद, आभार. मृणालताई, युवा परिवर्तन हे आपलं बाळ खेरवाडीत रांगू लागलं, चालू लागलं. मुंबई, महाराष्ट्र या सीमा ओलांडून भारतभर भ्रमण करू लागलं. चला मनमोकळ्या संवादातून जाणून घेऊया मृणालिनीताईंचं कार्य. 1988-89 या बाळासाहेब खेरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून आपण खेरवाडी वेलफेअर असोसिएशनच्या कारभारात लक्ष घातलं. समाजातील या दुर्लक्षित तरुणाईकडे आपली पारखी नजर कशी काय वळली? ही मुलं इथं खेळायला यायची कंपाऊंडमध्ये. शाळा संपली, म्युन्सिपाल्टीची मुलं इथं खेळायला यायची. तर तेव्हा लक्षात आलं की ही मुलं शाळेला जातच नाहीत. तर तेव्हा लक्षात आलं की त्यांच्याकडे जन्म दाखला नाही आहे, रेशन कार्ड नाही आहे, भाडे चिठ्ठी नाही आहे, आणखी काय बरंच काही गोष्टी नाही आहेत. कारण ते बिहार, राजस्थान, युपी कुठून आलेली असतात मुंबईला आणि त्यांच्याकडे पेपर्स नसतात, म्हणून त्यांना ॲडमिशन मिळत नाही. म्हणून मी संध्याकाळची अभ्यासिका सुरू केली. आधी छोट्या मुलांना आणि मग आम्ही 10वी व 12वी पर्यंत गेलो. आणि मग इथं जवळजवळ 450 मुलं संध्याकाळची यायची. आणि ह्याच व्यस्तीतली मोठी शिकलेल्या मुलांना त्यांना शिक्षण म्हणून लावलं आणि त्यांना आम्ही काही 200, 250, 150 रुपये देऊन असं सुरू केलं. 450 मुलांचं? हो. आणि त्याच्यामध्ये किती छान, तुमच्यासारखाच एक क्लब होता वडाळ्याचा, पोर्ट ट्रस्ट लोकांचा. तर ते म्हणाले आम्ही हे तुमचं कार्याबद्दल ऐकलंय, तर आम्ही अभ्यासिकामध्ये येऊन काय करू शकतो का? तर मी म्हटलं शनिवारी मला त्यांना अभ्यास करून घ्यायचा नाहीये, खेळायचा मूड असतो, म्हणून तुम्ही त्यांना गाणी, गोष्टी, स्पर्धा घ्या. आणि मग ते दर शनिवारी यायचे आणि वेगळे कार्यक्रम, असं खूप रंगलं आमचं ते. पण एक वेळ येतो, कुठली गोष्टीचे एक समाप्ती आलेली असते आणि मग त्याच्यातनंच आम्हाला लक्षात आलं की मुलं ही परत काय येत नाही पुढच्या वर्षी, कारण ते शाळेतनं नापास होऊन शाळा सोडलेली असते. आणि हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा नापास झालेले असतात एका वर्गात, किंवा टीचर म्हणते त्यांना की आता येऊ नका, मग आई वडील म्हणतात पैसे नाहीत, असं काही कारणं असतात, सोशिओ आणि इकॉनॉमिक कारण, त्याच्यामुळे ती शाळा सोडून जातात. पण त्या मुलांचं काय होतं ह्याच्यासाठी आमचं सहजच लक्ष गेलं. आणि त्याच्यासाठी मी मग आणखी काय केलं की ही मुलं येणार कशी आमच्याकडे, सगळी शाळा बाह्य मुलं, म्हणजे आता इंग्लिशमध्ये स्कूल ड्रॉपआउट्स, टू अट्रॅक्ट देम. तर आम्ही ते जिम्नेजियम सुरू केलं आणि जिम्नेजियम बरोबर इथं एक स्पोर्ट्स टीचर लावून रोज संध्याकाळी 5 ते 7 खेळ असायचे, विविध खेळ, लंगडी, लगोरी, कबड्डी, हुतुतू, उभा खो खो. काय मी म्हटलं मी तुम्हाला क्रिकेट बॅट आणि हे सगळं सोडून सगळं ते नाही देणार, कारण मुलांना वाटतं की काही खेळ करायचा म्हणजे काहीतरी मोठं इक्विपमेंट, आणि तेव्हा ते 3000ला सेट मिळायचा. म्हटलं 3000 मी कुठून आणू? असं करून त्याच्यातनं हा प्रश्न आला की जवळजवळ 90% मुलं शाळा बाहेर असतात. म्हणजे आपला भारताचं संबंध पॉप्युलेशन 50% इज यूथ बिलो द एज ऑफ 25. आणि त्यातली जर तुम्ही 90% मुलं शाळा बाह्य आहेत किंवा शाळा सोडली आणि 10वी पर्यंत पोचतच नाही, 8वी 9वी, म्हणजे पहिल्या वर्गापासून ते शेवटपर्यंत अशी गळत राहतात.
8%, 9%, 12% असं करत करत ते 10वीपर्यंत फक्त 10% राहतात. फक्त 10% 10वीपर्यंत पोहोचतात. आणि मग 10वी नंतर 11वी 12वीला आणखीन 4-5% पडतात. कारण एकदा शाळा सुटली की आपल्याला कॉलेजमध्ये जसं शाळेत शिकवलं जातं तसं नसतं, सगळं स्वतःच अभ्यास करायचं असतो आणि हे मुलांना झेपत नाही. आणि ह्यांना त्यांच्या कम्युनिटीमध्ये ट्युशन्स पण मिळत नाहीत, त्याच्यामुळे मग ती नक्कीच बाहेर पडतात. आता वेळ बदललाय, सगळे पास व्हायला लागलेत. आता या वर्षी SSC ला बघितलं तुम्ही 99% रिझल्ट आणि असे. आता ही मुलं काय करतील, कॉलेजला जाऊन परत सुटतील त्याच्यात. तर आता तुम्हाला 11वी फेल, 12वी ड्रॉपआउट, कॉलेज ड्रॉपआउट्स अशी मिळायला लागली आहेत आणि ऑलरेडी सुरू झाल्या. म्हणजे आत्तासुद्धा आमच्याकडे बरेच मुलं ग्रॅज्युएट्स होऊन फेल झाली आहेत किंवा काय आम्ही विचारत नाही, कुठं ते कोणी रिझल्ट आणणार नाही. पण ही मुलं आहेत कारण नक्की 12वी BA BCom, सगळेजण BCom करतात, सगळेजण BA करतात. मग त्यांना अकाउंटन्सी आणि मॅथ्स आणि कुठं जमणार ट्युशन शिवाय, की नक्की सुटणार आहेत. आणि मग म्हणून त्यांना ते जेव्हा त्यांची खरं सत्य कथा कळायला लागते वस्तुस्थिती, ते मग आमच्याकडेच यायला सुरुवात करतात. दॅट इज म्हणजे ती सुरुवात झाली आमची. म्हणजे अशा प्रकारे आपण तरुणांकडे पाहिलं. हां, बरोबर. युवा परिवर्तन गेली 2 दशकं कौशल्य विकास या विषयावर देशातील 18 राज्यात कार्यरत आहे. युवा परिवर्तन केंद्र केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाची भागीदारी संस्था आहे. युवा परिवर्तनमधून अंदाजे 8 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थी कौशल्य प्रशिक्षण घेऊन आपल्या विषयात पारंगत झाले आहेत. 25 शहरं आणि 2000 पेक्षा अधिक गावं, स्वतःची 26 केंद्र आणि 1000 भागीदार युवा परिवर्तनसह कार्यरत आहेत. हे सगळं आपण कसं काय मॅनेज करता आणि ही गरज का भासली आपल्याला एवढं मोठं कार्य? ह्याच्यामध्ये खरा सगळं भाग मोठा आहे तो माझ्या नवऱ्याचा, किशोर खेर. ते मॅनेजमेंटचे गुरु, IIM अहमदाबादमधनं पासआउट झाले आणि त्यांनी मला लग्न ठरलं माझं तेव्हा मी काहीतरी 20 वर्षाची आणि ते 28 होते. ओके. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मृणाल, माझं हे करिअर आहे हे फार छोटं आहे, मी 50ला रिटायर होणार आहे आणि मग माझं समाजकार्याकडे लक्ष जाणार आहे. म्हणजे माझ्या आजोबांनी खेरवाडी ही संस्था स्थापन केली, तिथं मला लक्ष द्यावं लागेल कारण मला त्याच्यातनं जास्त काही करता येईल. आणि आतापर्यंत जवळजवळ तेव्हा 75 वर्ष झाली होती ह्या संस्थेला. ते चालू दे, पण आता पुढे काहीतरी मला स्वप्न आहेत. तसं करून त्यांनी ते आले जवळजवळ 1997मध्ये. आणि मग हे युवा परिवर्तन तोपर्यंत ही मुलं आणि सगळं कळलेलं होतं. खूप आम्हाला खूप त्रास झाला नंबर्स मिळायला, कारण म्युन्सिपाल्टी गव्हर्नमेंट सगळंच म्हणतात फार छान आहे, सगळी मुलं पास होतात आणि काही नाही होत, काही ड्रॉपआउट होत नाही. मग आम्हाला खूप काहीतरी हे करून त्रास घेऊन नंबर्स मिळाले आणि तेव्हा आम्हाला लक्षात आलं की आता बघायचं तर हाच विषय बघायचा, कारण यू हॅव टू फोकस ऑन समथिंग. नाहीतर इकडं तिकडं लक्ष गेलं की म्हणजे हेल्थ केलं, एज्युकेशन केलं, आणखीन काहीतरी कोणी सांगतं आता इथं स्ट्रीट चिल्ड्रन करा, आणखीन काहीतरी म्हणतात ऑर्फन्स करा. तर आम्ही ठरवलं की आम्ही फक्त शाळाबाह्य यूथ जी मुलं 16 ते 23-25 वर्षाची आहेत, ज्यांना काही प्रशिक्षण नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दे आर अनएम्प्लॉयबल. आणि तुम्हाला एक सांगायची इच्छा आहे की इन इंडिया 75% इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल आणि 65 or 64 point something% डॉक्टर्स आर अनएम्प्लॉयबल अँड दे आर नॉट एम्प्लॉईड. म्हणजे त्यांना नोकऱ्याच नाही आहेत कारण त्यांना त्यांच्यात तशी केपेबिलिटी नाही. तर मग मी म्हटलं ह्या लोकांचा, BA झालेल्या लोकांचं ही हाल, तर आमच्या लहान मुलांचे काय हाल होतील, त्यांना कोण मार्गदर्शन देणार आहे, ते कसे स्वतःच्या पायावर कधी उभा राहतील का.
आणि मग किशोर खेर आले ह्याच्यामध्ये आणि मी माझं सोशल वर्क सारख्या दृष्टिकोनातनं बघत होते. पण त्यांचं बिकॉज ही वॉज MD ऑफ अ अमेरिकन कंपनी आणि त्यांचं ते शिक्षणामुळे किंवा तो दृष्टिकोन बदलतो. आणि हे काय म्हणे फक्त मुंबई आणि खेरवाडी घेऊन बसलात आपण आणि खूप पसरवलं पाहिजे म्हणून मग इथून जोगेश्वरी ट्राय केलं. आमचा सोशल वर्करच म्हणाला जोगेश्वरीचे लोक म्हणतात तुम्ही इकडं आणा. मग खपोलीहून टाटा इलेक्ट्रिक आले, टाटा पॉवर की आमच्या खपोलीमध्ये सुरू करा. ऐकलं पण तुमचं काम तिकडं फार चांगलं झालं. तेव्हा आम्हाला पंख फुटायला लागले आणि मग एकदम विचार केला की सगळ्यात दूर कुठं आहे. मग पुणे झालं, बँगलोर झालं. बँगलोरहून सुद्धा असंच झालं. राऊंड टेबल म्हणून एक संस्था आहे. ते म्हणाले अहो एक आमची शाळा आहे ती 2ला रिकामी होते आणि मग तेवढा सगळा परिसर जरा फुकट जातो, काही त्याच्यात उपयोग होत नाही, तर तुम्ही बँगलोरला उघडता का. आम्ही लगेच असं करत त्रास होतो, स्ट्रगल होतो, ते सगळ्या कुठल्याही प्रयत्नाला म्हणजे सरळ काही होत नाही. मग आम्ही म्हटलं बघूया बँगलोर एक दूर आहे, आणखी महाराष्ट्रात कुठलं दूर आहे म्हणून नांदेडला सुरू केलं. कारण नांदेडमध्ये तेव्हा 700 किलोमीटर आहे असं कळलं मुंबईहून आणि एवढा प्रवासाचा आणि टोक आहे महाराष्ट्राचं दुसऱ्या बाजूला पूर्वेकडे. आम्ही तिथं सुरू केलं आणि मग आम्हाला त्याच्यातलं काय चुका असतील म्हणजे दीज आर ऑल पायलट्स. हे सगळं ट्राय आउट करावं लागतं. मग कुठले प्रोसेसेस, कुठलं चुकतंय, कसे पैसे येणार, कसे कम्युनिकेट करणार. कारण तेव्हा कम्प्युटर नुकते सुरू होत होते. म्हणजे कोणाकडनं एक कम्प्युटर मिळाला तर आम्हाला खूप धन्य वाटायचं. आता तर असे पडलेले असतात. तर तसं करत आम्ही एक्सपेरिमेंट करत करत चुका सगळ्या सुधारत ते पुढे गेलं. आणि आता तुम्ही म्हटल्यासारखं जवळजवळ 1000 पार्टनर्स आणि दीज आर NGOs किंवा संस्था, शाळा, कॉलेजेस. त्यांनी छोट्या आमच्याकडे जागा आहे पण त्यांना कसं करायचं माहिती नाही. आमची पण त्यांच्या शाळेतली पण मुलं नापासून शाळेच्या बाहेर जातात, तर त्यांना पुढे काय करायचं असं करून ह्या दृष्टीने आम्ही ते पार्टनर्स सुरू केले. आणि इज अ फ्रँचायझी मॉडेल. म्हणजे जसं तुम्ही मॅकडॉनल्ड, KFC किंवा दुसऱ्या कोणी संस्थाचे असतात तसे आमचं आहे. पण आमचं नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे अगदी बेसिक खर्च 5000 रुपयात ते आमचे पार्टनर्स होतात. आणि मग त्यांना कोर्सेस देतो, कसं शिकवायचं, कसं मोबिलाइज करायचं, सगळं आमचं किट आहे तो देतो. आणि असं करून आमचे खूप पार्टनर्स झाले. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे की आमचा फक्त एकच स्वतःचे सेंटर्स आहेत, त्याच्यानंतर पार्टनर्स आहेत. मग आम्हाला लक्षात आलं की खेडेगावामध्ये असं एक सेंटर बांधून किंवा सेंटर ठेवून भाड्याने घेऊन चालत नाही. कारण खेडेगावामध्ये पॉप्युलेशन 500 ते मॅक्झिमम 5000. त्यातले त्यात युथ किती, अगदीच कमी. म्हणजे 3 किंवा 6 महिन्यात सगळे युथ आमचे झालेले असतात. म्हणून मग करायचं काय पुढे. तर मग आमचा विचार आला मोबाईल कॅब्स, की तिकडं जर संपलंय युथ की आम्ही दुसऱ्या गावात जातो. आणि मोबाईल म्हणजे काही गाडी बस असा काही खर्च नाही. जे आहे ते बांधायचं आणि एका छोट्या टेम्पोमध्ये घालून दुसऱ्या गावात जाऊन तिकडंच 20 किलोमीटर 15 किलोमीटर दुसरा सेंटर खोलायचं, तिकडं 3-6 महिने राहायचं आणि मग पुढे जायचं. असे करून आम्ही जवळजवळ 6000 खेड्यांमध्ये पोहोचलो आहोत. हो. आणि त्याच्यातनंच मग आणखीन एक मॉडेल आला. तो आता आहे की जसं गव्हर्नमेंटने पण आता नवीन प्रोत्साहन दिलंय की सगळे कोर्सेस काय म्हणजे आम्ही गव्हर्नमेंटचं सगळं हे केलं की कोर्स म्हणजे 1 वर्षाचाच पाहिजे, 2 वर्षाचाच पाहिजे. आम्ही म्हटलं नाही, ह्या मुलांना तितका वेळ इन्व्हेस्ट करायला पैसे नाहीत घरात, त्यांना लवकर कमवायचं असतं म्हणून आम्ही 3 महिन्याचे केले. म्हणून गव्हर्नमेंटने आधी आमचे कोर्सेस रेकग्नाइज केले नव्हते. पण जेव्हा त्यांना कळलं की ह्यांचे सक्सेसफुल होत आहेत, ह्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतात, प्लेसमेंट होतं किंवा स्वतःचा बिझनेस सुरू करतात, तेव्हा मग त्यांनी आम्हाला रेकग्नाइज केलं. म्हणजे बऱ्याच वर्षाने. आणि आत्ता आम्ही जवळजवळ 2 वर्षापूर्वी एक आणखीन कॅम्प्स म्हणून सुरू केला खेडेगावामध्ये. आणि तिकडच्याच एका मुलीला पुरुषाला आम्ही सांगतो की तू कॅम्प लाव आणि ही बिकम्स अन एंटरप्रेन्योर आणि तो त्याच्यातनं कमवतो. आणि हे कोर्सेस 1 आठवडा, 10 दिवस, 15 दिवसाचे. आता काय तुम्हाला सांगते छोटी गोष्ट म्हणजे बकऱ्या पालन.
ते 8 दिवसाचाच कोर्स आहे. हो. आणि जी आमच्याकडे उदगीर, सोलापूर, बिजापूर आणि कुठं आंध्रामध्ये आणि गुंटूर, नेल्लोरला केलेत, हा. त्या मुलाने आता तो 10,000, 12,000, 20,000 कमवायला लागला. असं आम्ही मग दूध व्यवसाय, हे मग तुमचं पोल्ट्री फार्मिंग, किचन गार्डनिंग, वर्मी कंपोस्ट, असे बरेच कोर्सेस गावातल्या लोकांना. आणि आता बघितलं गव्हर्नमेंटने तर या कोविडच्या मुळे नर्सिंगचा कोर्स आमचा 6 महिने आणि 3 महिने आणि 6 महिन्याचा आहे. आता गव्हर्नमेंटने म्हणलं 8 दिवसात नर्स तयार करा. म्हणजे शेवटी ते आमच्याच ह्याच्यासाठी आले, म्हणजे की कारण आता नर्सेसची गरज पडली आहे. आणि ती काय शिकायचं ते शेवटी जॉबवर शिकते, प्रॅक्टिकलवरच ती शिकते. म्हणून तसंच तुम्ही स्वयंपाक शिकला, कुठे जाऊन घरामध्ये तुम्हाला किंवा का कुकिंग क्लासला गेला, पण शेवटी तुमचं जे तुमच्या एक्सपर्टीज होतं ते तुमच्या स्वयंपाक खोलीत होतं. तसंच ह्या मुलींचं आहे की डॉक्टर्स म्हणतात तुम्ही थोडंसं त्यांना मनाला वळण लावा आणि आमच्याकडे त्या आमच्याकडे शिकतील. गुड. असं ते झालं. या एवढ्या प्रवासात आपण येरवडा जेल, ठाणा जेल, ऑर्थर रोड जेल ह्यांच्या पण संपर्कात आलात, तर काही खास अनुभव सांगू शकाल आम्हाला? हो. म्हणजे मीरा बोरवणकर त्या कमिशनर होत्या, क्राईम कमिशनर, त्यांना आमच्या संस्थेबद्दल कळलं होतं. हे 2005 मधली गोष्ट आहे. ओके. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जी पहिल्यांदा गुन्हा करतात त्यांना फर्स्ट टाइम ऑफेंडर म्हणतात. ते छोटे छोटे गुन्हे केलेले असतात, पण ते आर्थर रोड आणि ह्या जेलमध्ये जातात 3 महिने आणि 6 महिने, आणि कधी कधी त्यांना बेल मिळायलाच 1-2 वर्ष जातात. त्यांची कोर्टात केसच येत नाही. तर अशा वेळेला ही मुलं तिथं बसलेली, त्यांचं आयुष्य पुढे गेलेलं असतं. त्यांचे 2 वर्ष कधी 3 वर्ष होतात. म्हणजे हे सगळं बालसुधार मध्ये. हो, पण हे त्यांना काय म्हणतात, दुसरं काहीतरी शब्द आहे त्यांना, ते लहान तरुण मुलांसाठी, म्हणजे 18 ते 23 वर्षाची गुन्हेगार. तर त्यांना ते परत बाहेर येतात तेव्हा मग त्यांना कोणी बघत नाही आणि मग त्यांचं आयुष्य ते परत गुन्हेकडेच जातं. तर तेव्हा त्यांनी विचारलं फर्स्ट टाइम ऑफेंडर्सला काही करू शकता का, म्हणून मग आम्ही आर्थर रोडमध्ये सुरू केलं पहिल्यांदा. आणि तेव्हा तिकडं ह्या होत्या जेल प्रिझनमध्ये सगळ्याकडे बायका होत्या, म्हणून मला आणखीनच सोपं झालं. आणि मग आम्ही आर्थर रोडला सुरू केलं. बायखळा करता आलं नाही कारण तिकडं फॉरेनर जास्त आहेत परदेशातल्या. मग कल्याण जेल सुरू केलं, मग येरोडा मिळालं. त्याच्यानंतर आम्ही अमरावती जेल, कलकत्त्याला अलीपोर जेल, पटण्याला बेऊर जेल पटण्यामधलं, बरेली जेल, बिकानेरला जेलमध्ये, असं सगळीकडे जिथं आम्ही सांगितलं स्टाफला जिथं तुम्हाला परमिशन मिळते तिकडं करा. आणि शेवटी बेस्ट वॉज तिहार जेल. तिहार जेलमध्ये 2 ह्याच्यात 11 नंबर आणि 9 नंबरमध्ये आम्हाला परमिशन मिळाली. आणि त्या मुलांना मग मोबाईल रिपेअरिंग, बेसिक इलेक्ट्रिकल वायरमन, त्याच्याबरोबर त्यांना थोडंसं ब्रीदिंग टेक्निक्स, त्याला शांत करायला, कारण ही मुलं फार मनाने विस्तरलेली असतात आणि गुन्ह्याचा पश्चाताप खूप होतो. मग ते स्वतःचे हात कापायला बघतात आणि काय काय असे त्रास होतात. म्हणून आम्हाला तिथं आम्ही हे सुरू केलं. आणि एंटरप्रेन्योरशिप, कसा बिझनेस करायचा, कारण ही मुलं बाहेर आल्यावर काय करू शकणार, नोकरी करू शकत नाही, म्हणून हे छोटे छोटे कोर्सेस केले. आणि ज्यांना आणखीन काहीतरी शिकायचं होतं त्यांना आम्ही जेलरला सांगितलेलं होतं की तो सुटल्यावर त्याला आमचा पत्ता द्या, ज्यांना इच्छा आहे त्यांना. तर इकडं आमच्या बऱ्याच मुलं AC रेफ्रिजरेशन आणि मोटर मेकॅनिकच्या कोर्सला आली. आणि त्याच्यातला एक लॉयर होता जेलमध्ये, आणि तो म्हणाला मला वायरमन कोर्स शिकायचा आहे. आणि मग इंग्लंडहून एका UK युनिव्हर्सिटीचं काहीतरी त्यांना सर्वे करायचा होता. तर ते म्हणाले आणखीन कोणी आहे का इंटरेस्टिंग. तर आमच्या हिला आठवलं की लॉयर एक होते, अंधेरीला आहेत, ते प्रॅक्टिस करतात, त्यांना बोलवा म्हणून. तर तो आधी अरेरावी करायला लागला, म्हणजे गंमत सांगते. तो म्हणाला माझं मग तुमच्या इंटरव्ह्यूसाठी मी आलो, तर माझा जाण्या येण्यात आणि असा वेळ जाण्यामध्ये दिवस गेला, तर मला 1,500 रुपये द्या, तेवढी तरी माझी कमाई आहे. तर म्हटलं देऊया. तर मग तो आला आणि मग त्याने सांगितलं की मी वायरमन शिकलो, बेसिक वायरमन, पण
माझं मन रुळलं त्याच्यातनं. आणि त्या बाकीच्या बरोबर मुलांबरोबर अशिक्षित आणि बाहेरगावची, बनारस, अलाहाबाद, कुठले अर्ध्या या जेलमध्ये सगळे बाहेरगावची मुलं असतात. तर हे सगळं तो म्हणाला, नाही हो, मला लाज वाटते की मी तुम्हाला 1,500 रुपये मागितले, बिलकुल देऊ नका, खरं मीच तुम्हाला दिलं पाहिजे, कारण तुम्ही पण माझ्या आयुष्यात काहीतरी एक रोल केलाय, असं एक आहे. आणि दुसरी छान तुम्हाला आवडेल सगळ्यांना ऐकायला, आर्थर रोडला मला काहीतरी वेगळं करायचं होतं. एकदा नकला, एंटरटेनमेंट, गाण्याची ते सगळं झालेलं होतं. सेलिब्रेशन ऑफ सम फेस्टिवल्स, मुलांना अंताक्षरी, ते सगळं केलेलं होतं, पण वेगळं काहीतरी. तर मी मनोज जोशी म्हणून सर्वोत प्लेयर आहेत, विलियम पार्लेचेच आहेत, आणि मला एखाद्या थिएटरमध्ये म्हटलं, अहो तुम्हाला कधीतरी मी तुमचा उपयोग करणार. आणि त्यांना मी फोन केला आणि म्हटलं, तुम्ही आर्थर रोडमध्ये सर्वच वाजवाल का? तेव्हा त्या मुलांना काय कळेल का? म्हटलं नाही, करूया आपण. आणि द जेलर्स अँड सुपरिटेंडंट वॉर व्हेरी हॅपी. ते सेड हा चालेल. मग सगळी अरेंजमेंट केली आणि मग त्यांनी सगळ्या मोठ्या पुरुषांना, सगळे तिकडं जे आर्थर रोडला बायका नाही आहेत, त्या सगळ्यांना बोलवलं. जवळजवळ 250-300 लोक होते त्या हॉलमध्ये. आणि जोशींनी जरा सरोदबद्दल माहिती, कसा तो बनवला जातो, कुठल्या लेदरचा, कुठून आलं ते इन्स्ट्रुमेंट, अफगाणिस्तान, आणि सगळं काय काय सांगितलं. आणि मग वाजवायला सुरुवात केली. तबलजी पण होता आणि सगळे लोक इतके तल्लीन झाले. पोरं छोटी छोटी ती असतात, ती म्हणजे गोड दिसतात होती सगळे, आणि इतके तल्लीन झाले होते. आणि सगळे आपल्या मांडीवर तबला वाजवायला लागले. आणि मग संपल्यावर त्यांनी कोणी टाळ्याच वाजवल्या नाहीत. तर सुप्रीम म्हणाला, क्या हो गया, ताली बजाव. तर मग त्यांनी वाजवली. पण तेव्हा आम्ही इतके तल्लीन झाले होते. आणि बऱ्याच 4-5 मुलाने आणि एका वयस्कर माणसाने येऊन सांगितलं की हमने कभी तबला देखा ही नहीं था, हमने सुना है और ये ऐसा म्यूजिक कभी सुना नहीं था. सिर्फ हिंदी फिल्म के गाने सुनते हैं, या जो काय म्हणायचं आपल्या फेस्टिवल्समध्ये जे वाजतं ते. पण हे असं पहिल्यांदा बघितलं आणि त्यांना धन्य वाटलं. आणि ते मोठे लोक माझे पाया पडत होते की म्हटलं, म्हणजे किती ह्या देशात किती लोकांना पोचता येईल आपल्याला, हा मुख्य उद्देश आहे की किती लोकांना गरजा आहेत आपल्या. म्हणजे ते संगीत ऐकून त्यांची सर्वांची ब्रह्मानंदी टाळी लागली. बरोबर. एवढ्या मोठ्या वाटचाली, शेवटी महत्वाचा प्रश्न येतो तो आर्थिक बाजू. ती तुम्ही कशी सांभाळली? याच्यासाठी एकदा एक म्हणजे पैशाची गरज तर खूप असते. आणि पहिल्यांदाच मला सांगितलं असेल की नाही माहिती नाही, हा माझा आवडता विषय आहे की जेव्हा आम्ही सुरू केलं 1998 मध्ये, त्याला व्होकेशनल ट्रेनिंग म्हणायचे. आणि व्होकेशनल ट्रेनिंग म्हणजे शिवण क्लास, आणि तेव्हा नुकते कम्प्युटर. आम्ही म्हटलं नाही, आम्हाला दुसरं काहीतरी करायचं आहे. पण नाही, व्होकेशनल ट्रेनिंग हम पैसा नाही देंगे, स्ट्रीट चिल्ड्रनला पैसा देऊ, आणखीन कशाला देऊ, पण व्होकेशनल ट्रेनिंग आम्हाला इंटरेस्ट नाही. मग एका माणसाने आम्हाला सांगितलं, बरं किती वर्षाचा खर्च आहे? आम्ही म्हटलं 45,000. तर एका वर्षाचे मग आम्हाला त्यांनी 45,000 दिले. मग आम्ही ते एक्सपेरिमेंट केला की काय काय करता येईल. मग खूप 8-10 कोर्सेस त्या वेळात केले, टीचर्स मिळाले. आणि मग आम्हाला त्याच्यातलं कळलं की काय कमी आणि काय जास्त आहे. हे सगळे गव्हर्नमेंटचे रूल्स, लिहिणं, हे पाहिजे ते पाहिजे, सगळं बंद कॅन्सल. नो सर्टिफिकेट, नो बर्थ सर्टिफिकेट, नो घर भाडं चिठ्ठी, नो रेशन कार्ड. या शिकायची इच्छा असली तर या. तुम्ही भारताचे नागरिक आहात ना, मग कशाला पाहिजे ती प्रूफ्स? कारण आम्ही काय मोठं तर दुसरं करणार नाही आहोत. त्यांना साधं बेसिक ट्रेनिंग देणार आहोत, त्याला कशाला पाहिजे सर्टिफिकेट? तर 16 ते 23-25 वर्षाची मुलं, सगळ्यांना आम्ही या मुलींना हे सुरू. म्हणजे आयडेंटिटी कुठच्याही प्रकारचं कार्ड, आधार कार्ड तेव्हा तर नव्हतं आधार कार्ड, पण काही नको, कारण नाहीतर ये नाही है इसलिए ऍडमिशन नाहीये. म्हणजे मग तुम्ही एक्सक्लुझिव्ह होता, इन्क्लुझिव्ह होत नाही. सगळ्यांना दरवाजे उघडे ठेवायचे, हा उद्देश होता. म्हणून मला आठवतं, मला वॉचमनला पण सांगावं लागायचं, तू सगळ्यांना काठी घेऊन धावायचा, जाव जाव म्हणून. मी म्हटलं नाही, फाटका माणूस आला, कपडे फाटके असले तरी त्याला हात घे,
असं सांगितलं म्हणजे त्याला तो मेसेज कळला की सगळ्यांना आम्हाला आमंत्रित करायचं आहे. असं करूनच आमचं ते स्कूल ड्रॉपआउट्स, पण आता त्याला स्कूल ड्रॉपआउट्स तर राहिलेच नाही आहेत सगळे, तर आता मी त्यांना ड्रॉपआउट्स म्हणतो. ड्रॉपआउट्स म्हणतात. आणि म्हणून मग सगळीकडे वी हॅव स्प्रेड. तुम्ही जेलचं विचारलं, नाव वी हॅव गॉन टू कामाठीपुरा, कमर्शियल सेक्स प्रॉस्टिट्यूटची मुलं, मग ज्या बायकांना नेपाळ सिक्कीमहून विकलं गेलंय त्या ज्यांना त्यांना रेस्क्यू केलंय, तसे रेस्क्यू होम्स इथं मुंबईमध्ये जवळजवळ 15 आहेत. मानवी तस्करी, मानवी तस्करी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग. हो हो बरोबर, हा शब्द मी कधी ऐकला नाही. ह्युमन ट्रॅफिकच्या रिहॅबिलिटेशनसाठी इकडं मुंबईमध्ये जवळजवळ 15 संस्था आहेत ज्या मुलींना ठेवतात आणि त्यांचं 18 वर्ष झाली की त्यांना ते सोडावं लागतं. म्हणून मग आमच्याकडे मुलं येऊन हॉटेलचा हॉस्पिटॅलिटी कोर्स, हॉटेलमध्ये काम करायचा कोर्स आहे आणि ह्याच्यासाठी आम्हाला एका सेमी गव्हर्नमेंट US गव्हर्नमेंटची एक संस्था आहे, त्यांच्याकडनं ग्लोबल फंड असे करत. आता काय होतं, नाव कमवायला लागतं, असे पैसे येत नाही. जेव्हा ते आम्हाला 45,000 मिळाले, म्हणजे आम्हाला किती, म्हणजे आता तुम्ही म्हणाल 45 करोड मिळाले असतील असं वाटलं. पण जसं वाढत गेलं मग एक एक कंपनी जुळत गेली आणि माझे मिस्टर एनिवे कॉर्पोरेटमध्ये होते म्हणून तिथं ओळखी होत्या, तिथून सुरू केली, मग मित्र. पण हे एक टेक्निक आहे पैसे कसे लोकांकडे पोचायचं. म्हणजे मी जर तुमच्याकडे आले तर तुम्हाला निलमता मी विचारणार तुमचे कोण श्रीमंत मित्र आहेत किंवा ओळखीचे आहेत, मला नुसतं एक ओळख सांगा. मग तुम्ही म्हणाल बरोबर हे 3 माणसं आहेत, पण माझी नाव नको घेऊ, माझं नाव नको घेऊ, किंवा तू विचारू शकतेस आणि मी आधी बोलू. असं करत प्रत्येकाकडे तुम्ही बघितलं तर तुमच्या नातेवाईकामध्ये 4 लोकांमध्येच तुम्हाला कोणतरी एक नाव मिळालं ना तरी सुरुवात करता येते. म्हणजे असं काही एकदम मोठी काही लिस्ट येत नाही, एक एक जुळवायला लागतात आणि तुमच्या कार्याने ते तुमच्याशी जुळतात. म्हणजे ते बिलीव्ह इन यू की यू आर केपेबल आणि तुम्ही प्रत्येक जे प्रॉमिस करता ते करू शकता. जे नाही केलं, प्रॉमिस करून नाही डिलिव्हर केलं, ते तुम्हाला सोडून जातात. बरोबर. मग ते आहे ते व्हेरी स्ट्रिक्ट विश्वास. विश्वास खूप करून घ्यावा लागतो. तसंच हाँगकाँग बँक आहे, HSBC म्हणतात, ती आमच्याकडे 2003 मध्ये का 4 मध्ये आली, तेव्हापासून ती आमच्याबरोबरच जुळलेली आहे. ते हे त्यांचं रिलेशनशिप आहे, त्यांचा विश्वास आहे आमच्यामध्ये की आम्ही डिलिव्हर करू शकतो. असं ह्याच्यावरच पैसे मिळायला लागतात. मृणालताई, इतक्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींशी आपला संपर्क आला, पण एखादी अशी केस काही आली का की तुमच्यासमोर पेच प्रसंग निर्माण झाला, कायद्याच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले? या 23 वर्षाच्या प्रवासात झालेलंच आहे. आणि होतं कधी कधी काही वेळेला आपलेच स्टाफ पैसे हातात असतात आणि तेव्हा तर आता तर सगळं ECS आणि सगळं डायरेक्टली होतं, तेव्हा नव्हतं. ते कॅश घ्यायचं आणि जसं नेऊन ठेवायचं, कुठेतरी बँकेत घालायचे. त्याच्यामध्ये बरेच लोक पैसे घेऊन पळून गेले किंवा आपल्यासाठी वापरले, हेच असे झाले. दुसरं म्हणजे आमच्याच त्याच्यातले सोडून गेलेले किंवा दुसरं कोणी बघतं की युवा परिवर्तनचं एवढे क्लासेस चालत आहेत आपल्या कुठेतरी हिंगोली, परभणी, लातूर, मग ते म्हणतात की इथं कोणी नाही आहे संस्थेचं, चला आपण आपलं त्यांच्या नावाने प्रचार करायचा आणि मग त्यांचं स्वतःचं खोटं सर्टिफिकेट पण युवा परिवर्तनच्या नावाने कॉपी करून द्यायची. मग हे आम्हाला कळतं की कारण ती मुलगी कोणतरी फोन करते की मला अजून काही ते मिळालं नाही. मी म्हटलं आम्ही हा कोर्स केलाच नाही किंवा ही बॅच लावलीच नाही. म्हणून त्याच्यामुळे आता काय झालंय, प्रोफेशनल तुम्ही म्हणता ना सगळं म्हणजे आता आम्हाला प्रत्येक बॅचला कोड आहे, QR कोड आहे, त्याला त्या सर्टिफिकेटवर तो चांदीचा तुकडा आहे, त्याच्याशिवाय ते सर्टिफिकेट खरं नाही. दुसरं म्हणजे आणखीन म्हणजे इतके ते आणि आमचे तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आमचं एक्झामिनेशन आणि सर्टिफिकेशन SSC बोर्डासारखं आम्ही कॉपी केलेलं आहे. हो का? कारण आता तुमची स्वतःचीच आमची एकेकाळी 75 सेंटर्स होती अक्रॉस राजस्थान, बिहार, अप टू वेस्ट बेंगॉल आणि खाली बेंगॉल आपलं कर्नाटकपर्यंत. आणि ती इतके स्टुडंट्स 1 लाख 1.5 लाखाची झाली, तर तेव्हा मग एवढं परीक्षा कोण घेणार.
आणि मग काय होतं, टीचर तर सगळ्यांना A+ देते, हो. कारण ती तिचे स्टुडंट्स आहेत. मग आम्हाला लक्षात आलं की ऑब्जेक्टिव्हिटी आली पाहिजे थोडीशी. मग आम्ही खूप कुठंतरी एक सॉफ्टवेअर घेतलं आणि आता ऑनलाईन परीक्षा, म्हणजे इकडून सेंट्रली पेपर जातो. सो वी हॅव क्वेश्चन बँक्स हो. आणि प्रत्येक विषयाला, अच्छा. आणि ज्या दिवशी परीक्षा असते त्या दिवशी इथून तो पेपर जातो. हम्म. आणि तो तिकडचा पेपर झाला की लगेच इट इज पिक्ड अप बाय समबडी, आणि मग ते त्यांना सर्टिफिकेट पण ऑनलाईन मिळतं. अच्छा. आणि हो, हे सगळं असं, हे खूप त्याला ट्रायल एरर्स खूप झाले, 1 वर्ष सगळ्यांना इस्टॅब्लिश करायला, पण चांगलं झालं. आणि परीक्षा पण आता सगळं ऑनलाईन होतं, डिजिटल दिवस आले, त्यात कोविड आलं, म्हणून मग आता सगळं आमचे कोर्सेस शिकवणं परत ऑनलाईन आम्ही सगळं यूट्यूबवर घातलंय. कारण मुलं तुमच्या वेळेला सगळी नसतील आणि अवेलेबल नसतील, आणि घरामध्ये ते 10x8चं घर, त्याच्यामध्ये 7-8 लोक, TV चालू, कोणी स्वयंपाक करतंय, कोणी झोपलंय, तर मुलं अभ्यास कसा करतील? कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आणि मग त्यांच्याकडे मोबाईल नसतो, तो वडिलांचा, भावाचा, आईचा असतो. असं करून मग आम्हाला ते युट्यूबवर फ्री घालावे लागले. सगळे बरेच आमचे कोर्सेस ऑनलाईन आहे. आणि कुठचे कोर्सेस आहेत तुमच्याकडे? आता तर जवळजवळ 100 झाले. 100 कोर्सेस? हो, 100 रेकग्नाइज्ड बाय NSDC. आणि त्याच्यामध्ये तुमचं ते टेलरिंग, ब्युटिशियन ते झालं, मग आता ॲडव्हान्स ब्युटिशियन, मग आता वी हॅव गॉन इन टू सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, दुसरं टॅली, जावा ते पण गेलेलं आहे. मग आता सोशल मीडिया, आता सोशल मीडियाचा सुरू केला आहे. मग बिझनेसमॅन बनो, हाऊ टू बिकम अ बिझनेस, हाऊ टू स्टार्ट अ बिझनेस, त्याच्यावर आहे. मग आणखीन काय सेल्समनचा कोर्स आहे, हाऊ टू सेल इन्शुरन्स, तिथं पण गेलेलं आहे. कारण आता काय मुलं ग्रॅज्युएट्स यायला लागले, अर्धवट काय सोडलेली काय असतील, पण त्यांना मग यू कॅन्ट, सगळ्यांना काही टेलरिंग आणि ब्युटिशियन जमत नाही, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबिंग आणि ह्या गोष्टी, म्हणून मग ह्याच्यामध्ये आम्ही गेलेलो आहोत. मग ऑटोमध्ये सगळं आहे, ऑटो टेक्निशियन, कार रिपेअर, 4 व्हीलर, 2 व्हीलर, 3 व्हीलर असे. आणि काय आहे, प्रत्येक आपल्या म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात मुंबईतच बघा ना, किंवा मुंबईपासून पालघर बघा, सगळा सीन बदलतो. तुम्ही डोंबिवलीला तर त्याच्या पुढे नालासोपाराला तर तिकडं सीन बदलतो. म्हणजे सगळीकडे तुम्हाला, म्हणून आम्हाला एवढा मोठा बुके द्यावा लागला की ती टीचर, तिकडचं सेंटर ते कुठला तरी चूज करते. म्हणजे कुक्कुटपालन पासून बकरी पर्यंत नर्सरी कशी चालवायची, प्लांट नर्सरी, ती पण त्याच्यामध्ये बिझनेस आहे. फिश, ऑर्नामेंटल फिश, तुमच्या ॲक्वेरियम मध्ये फिश असतात, त्याच्यामध्ये पण बिझनेस करू शकतो. प्लस आमचं सगळं कन्स्ट्रक्शन मध्ये खूप आहे, हाऊस पेंटिंग, ब्रिकलेइंग, मेसनरी. आणि जेव्हा आपलं कोविडमध्ये पहिलं लॉकडाऊन झालं तेव्हा हे बरेच मायग्रंट्स शाळेच्या बिल्डिंगमध्ये अडकले होते, तर त्यांना ठेवलं होतं, शेल्टर दिलं होतं. त्यांना आम्ही जाऊन, मला आठवतं कुडाळ का सिंधुदुर्गला एक कोर्स चालवला, ते म्हणाले आम्हाला मेणबत्त्या शिकवा, कारण आमच्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही आहे. पण मी म्हटलं मेणबत्त्याचा तर अगदी जुनाट कोर्स आहे. पण नाही, उन्होंने कहा कि हमको मेणबत्ती बनना सिखाओ, बिकॉज हमारे घर में बत्ती नाही आहे. म्हणून मग तिथं तो केला. मग त्याच्यानंतर त्यांना बेसिक वायरमॅन असे कोर्सेस केले. आणि त्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये आम्ही 4400 लोकांना शिकवलं, कोर्सेस केले. त्याच्यामध्ये मग बायकांना मास्क मेकिंग ते शिकवलं. आणि गव्हर्नमेंटच्या आता बऱ्याच स्कीम्स आहेत, तर त्याच्यामध्ये एक स्कीम आहे की असं कुठलंही सर्टिफिकेट दाखवलं की तिला 8000 रुपये लगेच मिळतात, कलेक्टर किंवा जिल्हा परिषद, पंचायतीकडनं. आणि मग ती लगेच बिझनेस करू शकते, कारण ती लगेच 5000चं मशीन घेते, 2-3 हजाराचा कपडा घेते आणि मास्क करून विकायला असते. तर तेव्हा ते मास्कचं खूप गरज होती, ते सुरू केलं. म्हणजे कोविडमध्ये लॉकडाऊनमुळे सगळीकडे सगळं ठप्प झालेलं असताना तुम्ही इतका मोठा, आणि ते सगळं आतल्या जिथं ग्रीन झोन्स होते, आणि कलेक्टरने आम्हाला परमिशन दिली आमच्या स्टाफला. म्हणजे सगळं स्टाफचं कर्तृत्व, आम्ही मार्गदर्शन आणि तो दृष्टिकोन ते महत्वाचं. बरोबर. समाजाचा आपण देणं लागतो
या भावनांनी अनेक जण निवृत्तीनंतर समाजकारण करतात. मात्र काही जणांना ठराविक कार्यानंतर पुढे काय करावं हे कळत नाही. आता आपण त्यांच्यासाठी युवा एंगेज, आपण हात पुढे केला ह्या लोकांसाठी युवा एंगेज, त्याबद्दल काही सांगाल? हां, ह्या युवा एंगेज हा आमचा आणखीन एक नवीन व्हर्टिकल आहे. आमच्याकडे खूप व्हर्टिकल्स आहेत, मॉडेल्स ऑफ काय म्हणतात, एक मॉडेल्स टू स्प्रेड द नॉलेज ऑफ वोकेशनल स्किल्स ऑर स्किल ट्रेनिंग. तर युवा एंगेज म्हणजे की पार्टनर्स काय आहेत, एक संस्था आहे आणि ते आपलं टेलरिंग आणि काय ते शिकवत आहेत. बरोबर. तर त्यांना आता आमच्यासारखं ह्याच्यात जायचंय, पण कोर्स कुठून मिळणार, करिक्युलम कसं शिकवायचं, मुलांना कसं बोलवायचं, किती फी, ते आमचे पार्टनर्सना आम्ही शिकवतो. युवा एंगेज म्हणजे तुमच्यासारखी एक स्त्री, तुम्ही घरात बसलाय की मला आता काहीतरी करायचे, चळवळ आहे, ऍक्टिव्हिझम आहे, पण संस्था सुरू करायला मला येत नाही. म्हणजे मग काय लागतं, APG कसं करायचं, संस्था कशी, विजन मिशन कसं करायचं, किती लोकांनी मिळून ट्रस्ट करता येईल, हे आमचं आणि कुठला मुद्दा घ्यायचा आहे. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणतोय वोकेशनल ट्रेनिंग किंवा स्किल डेव्हलपमेंट घ्या, तुम्हाला काय घ्यायचंय ते घ्या. म्हणून आता ह्या जे आता आम्ही जवळजवळ आम्हाला 280 ॲप्लिकेशन्स आले, त्यातले आम्ही 80 सिलेक्ट केले आणि त्यातलेही सिलेक्शन करून करून 16 लोकांना पहिल्या बॅचला घेतलंय आणि त्यांचं 6 महिने का 1 वर्ष ट्रेनिंग चालणार. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे फायनान्स, हाऊ टू इस्टॅब्लिश NGO, मग फॉर प्रॉफिट का नॉट फॉर प्रॉफिट, असं नाही की तुम्हाला सगळं दानच करायचंय, तर काही लोकांना पैशाची गरज असते, तर ते पण आहे. म्हणजे काही लोकांना त्यातून पैसा पण हो मिळवायची आशा आणि मग असते. पैसे कसे रेज करायचे, तुम्ही म्हणाला फंड रेझिंग, fund तसंच raising. ते पण शिकवणार. आणि अकाउंट्स कसे ठेवायचे, काय गव्हर्नमेंटचे रूल्स आहेत, इन्कम टॅक्सचे, चॅरिटी कमिशनर, हे सगळे ह्याची शिकवण करणार. आणि मजा म्हणजे ह्याच्यातले 2-3 लोक म्हणाले आम्हाला युवा परिवार माहिती आहे, मी कोणीतरी म्हणाला मी 3 महिने काम केलं, तर कोण म्हणाला अहमदनगरचा मुलगा मी तुमच्याकडे 2 वर्ष काम केलंय. तर मला तेव्हा सुद्धा स्वप्न होतं की मी स्वतःच एक संस्था सुरू करीन. असे लोक आली आहेत आमच्याकडे. म्हणजे तुम्ही हुनर है तो कदर है, हो. ही आपली टॅगलाईन आहे. आमची दुसरी टॅगलाईन मेन इम्पॉर्टंट आहे, सेकंड चान्स. सेकंड चान्स, एव्हरीवन डिझर्व्स अ सेकंड चान्स. आणि आमचे जे चेअरमन आहेत डॉक्टर माशेळकर, रघुनाथ माशेळकर, मला खरं नाही वाटणार, मी त्यांना जेव्हा लिहिलं की तुम्ही चेअरमन व्हाल का, कारण आमचे चेअरमन आधीचे BG देशमुख होते मोठे, आणि आम्हाला वाटतं की त्याच्यानंतर तुम्हीच ह्यांची जागा घेऊ शकाल. पण ते म्हणाले मी हे सगळं वाचलं आणि मुळात खाली वाचलं, एव्हरीवन डिझर्व्स अ सेकंड चान्स, आणि मी लगेच येस म्हटलं. कारण मला ते म्हणाले स्वतः मी आत्ता जिथं पोचलो आहे, पद्मविभूषण मिळालंय, पद्मभूषण मिळालंय आणि इतकी कीर्ती आहे, सगळं मला सेकंड चान्स मिळालं. म्हणून जे गरिबीतनं मग टाटाची स्कॉलरशिप मिळाली तेव्हा 600 रुपयाची, आणि ते आता ह्याच्या इथपर्यंत पोहोचलं. रघुनाथ माशेलकर. हो. तर असं म्हणजे म्हणून आम्ही तो काढत नाही. आमच्या विजन मिशन मध्ये पण तो सेकंड चान्स आहे की दुसऱ्या सगळ्यांना पाहिजे एक चान्स. मृणालिनी ताई, खरंच आपण भरभरून बोललात. आपले विचार भरकटलेल्या दिशाहीन तरुणाईला नक्कीच मार्गदर्शन करतील. जिनके पास हुनर है उनकी कदर करने के लिए आप हो. धन्यवाद. आणि लोकमान्य सेवा संघाचा टॅगलाईन किंवा ब्रीद वाक्य, सेवा करावा या लावा, देवा हा योग्य चाकर. युवा परिवर्तन आणि युवा एंगेजला पुढील वाटचाली करता लोकमान्य सेवा संघाकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.